स्वामी समर्थ मित्रांनो, आयुष्यात कधी कधी असा अंधार येतो की मार्ग दिसत नाही. सगळीकडून रस्ते बंद होतात आणि आपण हताशे होऊन देवाला दोष देऊ लागलेला असतो. पण लक्षात ठेवा, जिथे तुमची ताकद संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होत असते. आज मी तुम्हाला असा अनुभव सांगणार आहे की जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. हा अनुभव एका अशा भक्ताचा आहे ज्याचे सर्वस्व संपलं होतं, पण स्वामींनी त्याला सावरलेलं होतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही तर एक जिवंत शक्ती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलंय तुमच्या संकटाचं उत्तर. आज आपण सत्याचा आणि श्रद्धेचा नवी उमेद घेऊन आलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ यांच्या साक्षीने सुरू करूया आजचा हा थरारक आणि भक्तिमय स्वामी समर्थ यांचा अनुभव. हा अनुभव एका तरुणाचा आहे ज्याचं नाव आनंद आहे. आनंदाचं आयुष्य एकदम सुरळीत चाललेलं होतं. चांगलं घर, चांगली नोकरीही होती, पण अचानक काळानं फासा पलटलेला होता आणि त्याच्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिलेला होता. आनंदाची नोकरी सुद्धा गेलेले होतं, आजारपण आलेलं होतं घरात आणि नातेवाईकनी सुद्धा पाठ फिरवलेले होतं. जे मित्र पहिला मदतीची गोष्ट करत होती ते पण आता पाठ फिरवलेले होती. आनंदा जणू काही वेटिंग लिस्टमध्ये अडकलेल्यासारखी, स्वप्नासारखी त्याची अवस्था झालेली होती. रात्रीची झोप उडालेली होती. समोर फक्त आणि फक्त अंधार दिसत होतं. त्याने अनेक ठिकाणी मदतीला हात मागितलेलं होतं, पण प्रत्येक ठिकाणी त्याला नाकारच मिळाला होता. परिस्थिती इतकी बिघडली की घराचा लिलाव होण्याची वेळ जवळ आलेली होती. स्वामी, तुम्ही आहात का, असा प्रश्न तो रोज रडत रडत विचारू लागलेला होता. पण स्वामींची योजना काही वेगळीच होती, जे त्याला अजून समजलेलीच नव्हती. एक दिवशी आनंद हा स्वामी भक्त निराश होऊन रस्त्यावरून चाललेला होता. खाली मान घालून डोक्यात आत्महत्येचं विचार आलेलं होतं. अचानक एका जुन्या वडाच्या झाडाखाली एक म्हातारा माणूस दिसलेलं होतं. त्या माणसाने आनंदला जवळ बोललेलं होतं आणि म्हटलं, बाळा, काय एवढं रडतोयस? आनंदाने आपली कैफियत त्या अनोळखी माणसासमोर मांडलेली होती. तो म्हातारा माणूस फक्त हसला आणि म्हणाला, बाळा, अक्कलकोटला जा, तुला सावरल. आनंद इतक्या टेन्शनमध्ये होता की त्याला काहीच समजलेलं नव्हतं. पण त्या माणसाने डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्या रात्री आनंदाच्या स्वप्नात श्री स्वामी समर्थ आलेले होते आणि म्हणाले, घाबरू नका, वेळ बदलणार आहे. दुसऱ्या दिवशी आनंदला एका जुन्या कंपनीत कॉल आलेला होता, जिथे त्याने अर्ज केलेला होता. तिथं पण त्याला वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेलं होतं. ती नोकरी त्याला मिळालेलं होतं. तिथूनच त्या प्रगतीचा रस्ता मोकळा झालेला होता. हा निव्वळ योगायोग नव्हता, तर स्वामींची प्रत्यक्ष इंट्रीज म्हणावा. नोकरी तर मिळालेलीच होती, पण घरचा लिलाव थांबण्यासाठी मोठी रक्कम हवी होती. लिलावाचा दिवस उजडलेला होता. आनंदाच्या हातात आता काहीच राहिलेलं नव्हतं. फक्त आणि फक्त डोळ्यात पाणी होतं. नोकरीही आत्ताच लागलेली होती. अचानक एक वकील तिथं आलेला होता आणि म्हणाला, तुमच्या एक जुन्या जमिनीचा व्यवहार झालेला आहे. ती जमीन वर्षानुवर्षे कोर्टाच्या कचाट्यात अडकलेली होती. ती अचानक विकली गेलेली आहे. त्या जमिनीतून इतके इतके पैसे आलेले आहे. आनंदाचं सगळं कर्ज एका दिवसात फिटलेलं होतं. हे कसं झालं कोणालाच माहीत नव्हतं, कारण ती जमीन विकली जाण्याची शक्यता शून्य होती, कारण भाऊभाऊच्या वांद्यामध्ये होतं. आनंदला त्या वडाच्या झाडाखालची म्हाताऱ्या माणसाची आठवण झालेला होता. तो धावत धावत त्या झाडाखाली गेलेला होता, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त श्री स्वामी समर्थ यांचा एक फोटो खाली जमिनीवर पडलेला होता. आनंदला समजलं की तो म्हातारा दुसरा कोणी नसून साक्षात श्री स्वामी समर्थ हेच होते. ज्या संकटातून त्याला संपवायचा प्रयत्न केलेला होता, त्या संकटातून स्वामींनी त्याला श्रीमंत केलेलं होतं. मित्रांनो, या अनुभवातून आपल्याला काय काय शिकायला मिळतं. संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींच्या कृपेपेक्षा मोठं काहीच नसतं या जगात. लिहून ठेवा एका कागदावर. आपण फक्त MPSC, क्लर्क, UPSC किंवा नोकरीची निकालाची वाट पाहतो, पण स्वामी
आपल्या आयुष्याचा निकाल स्वतः लावतात. श्रद्धा आणि सुबरी ठेवली की अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होत राहतात. स्वामींनी तुम्हाला ते देत नाही जे तुम्हाला पाहिजे आहे, ते देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. जेव्हा आपण सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हा ते आपली जबाबदारी घेत असतात. तुमचा वॉच टाईम असो किंवा आयुष्याचा टाईम, स्वामी समर्थ सर्व काही मॅनेज करत असतात. आनंद आज सुखात आहे कारण स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवलेला नव्हता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वचन कधी खोटं ठरत नाही मित्रांनो. आजचा स्वामींना शरण जा, तुमच्या आयुष्यात असाच चमत्कार नक्की घडेल. तर मित्रांनो, हा अनुभव कसा वाटला? स्वामींचा हा जबरदस्त अनुभव जर तुम्हाला स्वामींची प्रचिती आली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे कमेंट वाचून अनेक गरजू भक्तांना जगण्याची उमेद मिळतच असते. या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करावा. चॅनेलवर नवीन असेल तर आत्ताच पॅटर्न वेगळा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच सत्य अनुभव आपण घेऊन येत असतो. उद्या सकाळी 8 वाजता नवीन विषयावर बोलणार आहेत. तयार रहा. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं आपण नक्कीच एक मोठा स्वामी समर्थ यांचा अनुभव पूर्ण करू. तुमच्या आयुष्यात पण वेटिंग लिस्ट असेल तर आता कन्फर्म होण्याच्या मार्गावर आलेले आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ नावाचा जप करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय मल्हार. गणपती बाप्पा मोरया.